माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अनागोंदी कारभाराबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन. माध्यमिक विभाग जिल्हा परिषद जालना या ठिकाणी ऑनलाईन व इन कॅमेरा अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया पार पडली. सदरील समायोजन प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते, परंतु या निवेदनाची माध्यमिक शिक्षण विभागाने कोणतीच दखल न घेता केराची टोपली दाखवली. त्या संदर्भात पुन्हा एकदा निवेदन देण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने 150 शिक्षकांचा समूह माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात दाखल झाला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले, तर उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत हेही उपस्थित नव्हते. अधीक्षक मकरंद सेवलीकर हे न्यायिक तपासणीसाठी गेले होते. कार्यालयीन कामासाठी जेव्हा कर्मचारी कार्यालयात जातात तेव्हा नेहमी असलीच कारणे सांगितले जातात. कुणीच जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाच्या समूहाने उपमुख्य कार्यकारी यांचे दालन गाठले व त्यांना माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविषयी कल्पना दिली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना व शिक्षण उपसंचालक उपविभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आपले निवेदन सुपूर्द करतो असे आश्वासित केले. यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सदस्य प्रेमदास राठोड, मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवंते, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, उपाध्यक्ष जगन वाघमोडे, शहराध्यक्ष फबरुद्दीन सय्यद, सहसचिव दीपक शेरे, सदस्य तुकाराम पडघन, विष्णू बापट, बाळासाहेब लहाने, जालना शहर कार्यकारिणी युवा अध्यक्ष सोहम बोधवडे, अंबड तालुका सचिव गणेश मेत्रे, विष्णू इप्पर, रशीद शेख, कृष्णा राठोड, विनोद राठोड, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल व इतर शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.